अरे जे पळपुटे गेलेत, तुम्ही खेळाडू नाही आहेत, तुम्ही नल्ले आहेत. जर तुमच्यात दम असेल तर तुम्ही थांबायला पाहिजे होतं बाकीच्यांना प्रोत्साहन द्यायला. मॅच स्टार्ट. आकाश सुरू झाले आणि काय आणि हा 1 रन. तिघांकडून सुटलेला बॉल शेवटी दुर्वेशने पकडला. दुर्वेश पकडण्यात माहीर आहेत. आणि त्यांना विश्वास नव्हता साक्षीला विश्वासच होत नाही की मी कॅच पकडली आहे. मी करू शकते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य आज झालेलं आहे साक्षीकडून. त्यांची ऍक्टिंग छान होती. त्यांच्या नवीन बॅट्समॅनचं नाव आहे ऋतिक बॅट्स स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला साहिल. जोरजोरात बॅट आपटतायत ऋतिक. आणि हा वाईड बॉल, घाण चेंडू आकाश यांचा. आणि आकाशला ते रिअलाइज पण झालेलं आहे की त्यांनी माती खाल्लेली आहे. आणि परत माती खात साहिल शांत राहायचं, सर्वांनी शांत राहायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काळजी नका घेऊ. पंच दोन्ही शिकलेली आहेत, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यांचं. तर तुम्ही शांत राहा. बरोबर ना? तुम्ही का म्हणताय? एक मिनिट. ऑर्गनायझर्स एक मिनिट. खेळाडूंनी वाद नाही घालायचा, फक्त एक संघ मालक असणार. एक मिनिट. सर्वांनी शांतता राहायचंय. दोन्ही संघ बाद करण्यात आलेला अशा प्रकारे. दोघं मारतील मला. सर हा टफ नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. माफ करा. खरं सांगतो माझा यात काही हात नाहीये, पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. मला असं वाटतंय मॅच दुसऱ्याच दिशेने गेलेली आहे. आता साक्षी मॅम आलेल्या आहेत, काहीतरी निर्णय लागेलच असं मला वाटतंय. चला, अंपायरचा डिसिजन अंतिम निर्णय राहणार आहे. अंपायर्स जागेवर या. कोणीही बोलू नये. तुम्हाला तुमच्या अंपायरचा निर्णय अंतिम राहील. प्लीज रिस्पेक्ट करा. का नाही देऊ शकत? आउट घेतलेला आहे. अंपायर अंपायर वाद घालू नये. साहिल 4 हात लांब. साहिल अंपायर्स बरोबर जर वाद घातले तर तुमचे रन्स कटण्यात येईल आणि संघ पण बाद करण्यात येईल. दोन्ही संघ बाद. पेनल्टी हवी असेल तर तुम्ही भांडण करा. दोन्ही संघ बाद करा. आम्हाला खेळच नको. स्पार्टन 300 तुम्ही या खेळायला. बाकीचे बाद. फायर 11 वर्सेस स्पार्टन 300 येणार आहेत. आता दोन्ही संघ बाद केले ते. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. प्लीज गेम सुरुवात करा. माझं म्हणणं इतकंच आहे, दोन्ही संघांमध्ये जर दम आहे तर त्यांनी जिंकून दाखवावं. वाद घालू नये.
हा अजून आपल्या हातात वेळ कमी आहे. वेळ खूपच कमी आहे आपल्याकडे. प्लीज प्लीज, वेळ खूप कमी आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 10 नंतर टफ आपल्याकडे मिळणार नाहीये. आपल्याला रोडवर खेळावी लागेल फायनलची मॅच. अनिकेत सर, मग प्लीज प्लीज प्लीज. चला 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 बाहेर चला, दोन्ही संघांनी बाहेर या. नाही म्हणजे खेळा. अंपायर अंपायर हा वाईट बॉल होता का? नो बॉल होता. नो बॉल होता. नो बॉल विकेट. पुढचा बॅट्समन उतरावा लवकर पटकन. ठीक आहे भावा, आयुष्यात अशा घडामोडी होत असतात रे. आपण पुढे जायचंय. माझं इतकंच म्हणणं आहे सर्वांना, जर तुम्हाला इतका एवढी एनर्जी आहे फील्डवर पाया ना सर, बरोबर की नाही हेमंत सर? हा एक मिनिट तुमचा डिसिजन सांगा. आता सांगा तुमचा डिसिजन काय. नाही खेळायचंय. नाही खेळायचंय, ठीक आहे, हरकत नाही. फायनल. हे थांब. त्यांनी डिसिजन सांगितलेलं आहे. चेक करण्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यावेळी कॅमेरा या साईडला होता. अशा प्रकारे या आजच्या मॅच मधली 1 तास तरी सकाळपासून भांडणांमध्येच गेला आहे. आणि एक मिक्सर उडालेला आहे आणि एक स्पीकर उडालेला आहे आणि अजून काय उडालंय? माणसं पण उडून गेली, काही हारले म्हणून. युट्यूबचं पण 12 तास उडून गेलेले आहेत. सर्वांनी शांतीचा घ्या जरा. त्याचा असतो. चला शांततेत होऊ शकतं. नेक्स्ट आता दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघांना बॅट्समनचं नाव आहे राज. राईट. बॉल किती झालेत? बॉल एक मिनिट. बॅट्समन स्ट्राईकवर आहेत ऋतिक, नॉन स्ट्राईकवर राज, बॉलिंग करतात आकाश. 2 बॉल 3 रन. सर्वांनी शांतता ठेवावी. तुमचा राग त्या जाळीवर नका काढू, तुम्हाला फाईन मारण्यात येईल. सिक्स मारलेला आहे, सुंदर असा टोलवलेला 6. आणि दोन्ही फुल टॉस भेटला आणि तो फुल टॉस त्यांनी खूप चांगला यूज केलेला आहे. दोन्ही संघ आता सर त्या 20,000 साठी नाही खेळत आहेत. दोन्ही संघ आता इज्जतीसाठी खेळत आहेत. वाईट बॉल, प्रेमळ असा वाईट. सध्या दोन्ही संघांना गरज आहे तुम्ही थंडा घ्यायची. दोन्ही संघांनी थंडा घ्या, शांतता राहा. तू इकडे लक्ष ठेव.
प्लीज. पंचांना काही कोणी बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोण आहे? पंचांना विनंती आहे, बाहेरून जर कोणी खेळाडू काही बोलतोय लक्ष देऊ नये. मला बोला, मी आहे ना, माझ्याशी बोलून घ्या. स्ट्राईकवर आहे ऋतिक, नॉन स्ट्राईकवर आहेत राज आणि बॉलिंग करतात विशाल, कॅप्टन आहेत संघाचे. चला सामना चालू ठेवा, सामना सुरू ठेवा. अशा मोठ्या छोट्या गोष्टी आयुष्यात होत असतात. हा? किती बॉल किती पाहिजे भावा? अरे अरे सॉरी. किती रन झाले? किती बॉल? 2 बॉल 17 रन. 2 बॉल 6. छगडा. छगडा मारलेला आहे विशालला. छगडा मारलेला आहे. छगडा फुल तावात, फुल खुन्नस. स्कोर काय झालेला आहे जरा? 23 रन. आणि हा चौकार. हा चौकार. लास्ट बॉल आता जाणार. लास्ट बॉल आहे. किती रन? 27 रन. 5 बॉल 27. 1 रन. आणि 2 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 28. 28. किती टू विन आहे? फर्स्ट इनिंग. बॉलरचं नाव आहे 28. बॉलरचं नाव आहे 2 मिनिट थांबा. आपण लक्ष द्या, आपण कमिटीमध्ये आहात आणि जर आपल्याला आतमध्ये राहून जर ओरडायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही प्लीज बाहेर जावा. हे ऑब्जेक्शन आलेलं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की बॉलरचं नाव काय आहे? छोटी चड्डी पेंटाता. सध्या मला असं वाटतं प्रेक्षकांना जास्त थंडा घ्यायची गरज आहे. खेळाडू दोन्ही सगळं सॉर्ट आउट झालं भाई, पण गरज आहे प्रेक्षकांना. आणि हा 6. छगडा लगावलेला आहे अशा प्रकारे. हा मगाशी मी खूप तारीफ करतो या खेळाची. या खेळाने आता लावली आहे वाट. एक मिनिट भाई, जरा प्लीज, मी तुमच्या पाया पडतो दादा, शांत बसा. आम्ही सांगतो ना, मी आहे ना भावा, मी आम्ही सांगतो ना. किती झाले भावा? किती रन? आणि हा अजून एक 6. 40 झाले ना. 6 ची सिरीज चालू आहे इकडे. आणि बॉल किती? उत्कृष्ट फलंदाजी. 4 बॉल 40 रन. सुपर बॅटिंग. 4 बॉल तिकडे बॅटर्स. 6 मागून 6 मागून 6. आणि हा धावला नाहीये. शेवटचा बॉल स्वतःलाच खेळायचा आहे.
आणि इकडे out. विकेट इशारा. एक रन शेवटच्या बॉल मधून एक रन आलेला आहे आणि अशा प्रकारे स्कोर झालेला आहे. थांब थांब भाई. 42 चा टार्गेट आहे. किती ओव्हर मध्ये? 3 ओव्हर मध्ये. उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे ऋतिक याने. 42 रन जिंकायला आहेत. दोन्ही संघांना आणि प्रेक्षकांना हॅलो, सर्वांनी नीट ऐकायचं आहे. हॅलो हॅलो, दोन्ही संघांना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, सगळ्यांनी जरा 2 मिनिटं शांत राहायचं आहे. तुमच्या डोक्यात जो राग गेलाय तो शांत झाला पाहिजे. पाणी प्या सगळ्यांनी. पाणी प्या. थंड चिल्ड बियर आणि चिल्ड पाण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी. क्वीन फिशरची सोय केलेली आहे. क्वीन फिशर. लगेच फिल्डिंग सेट करायची आहे, लगेच बॅटिंग चालू करायची आहे. अजून एक मॅच आपली व्हायची आहे. प्लीज पटापट पटापट. गोरेगाव बॉईज. गिरगाव बॉईज लवकर. गिरगाव बॉईज. ऐक. विशाल शर्मा. रोहित शर्मा यांचे धाकले बंधू विशाल शर्मा. लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. पुढच्या संघाने तयार राहायचं आहे, खेळाडूंनी पुढच्या. आणि तुम्ही इकडे पाहू शकता, हे दोन्ही संघ पैशासाठी नाही खेळत आहेत. गोरेगाव बॉईज आणि गेम चेंजर पैशासाठी नाही खेळत आहे, हे खेळतात इज्जतीसाठी. आकाश स्ट्राईकला आहे आणि विशाल नॉन स्ट्राईकला आहे. बॉलर नाव साहिल. साहिल. आणि हा पहिलाच लावलेला 6. पहिलाच बॉल टाकला आणि पहिलाच बॉल 6 मारलेला आकाशने. आता पूर्ण 5 बॉलात काय होतंय ते बघायचंय साहिलच्या. साहिलची ही ओव्हर खूप महत्वाची ठरणार आहे. पूर्ण गरमागरमीचा गेम. इज्जतीवर आलाय दोन्ही संघांच्या. आणि हा नोचा इशारा आहे आणि 6. एक बॉल 13 रन. एक बॉल 13 रन. एक बॉल मध्ये 13 रन आलेले आहेत साहिलच्या. बघूया आता पुढच्या 5 बॉलात काय काय होत आहे. आणि हा वाईडचा इशारा. बॉलरला गरज आहे डोकं शांत ठेवण्याची. बॉलर प्रेशर मध्ये आहे. साहिल प्रेशर साया. आणि हा 1 रन धावलेले आहेत. मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्ड मुळे मिळालेला आहे 1 रन. सुंदर अशी खेळी दोन्ही संघांची. शांततेची गरज प्रेक्षकांमध्ये पण. विशाल. शांतता शांतता शांतता. बॉलिंग टाकताना प्लीज बॉलरचं लक्ष विचलित करू नये. आणि हा कॅच. विशालला पपलू बॉल टाकला होता आणि तसेच पपलू झालेले आहेत विशाल. पुढचा बॅट्समन आलेला आहे सूरज. बघूया काय सूरज लावतो. दिवे लावतोय. आणि हा 1 रन. 1 रन धावलेले आहेत आणि स्ट्राईक वर आलेला आहे आकाश. साहिलच्या पहिल्या 3 बॉल मध्ये त्यांनी 14 रन मारले होते. 14 बॉल 24 बघूया रन. काय काय होत आहे. आणि हा टोलवला पण वरती नेटला लागून खाली आलेला बॉल. 5 बॉल शेवटचा बॉल साहिल साठी. सूरज तयार, साहिल तयार. आणि हा ग्राउंड शॉट मारलाय आणि फक्त 1 रन. स्कोर झालेला अशा प्रकारे 18 आणि 12 बॉलात जिंकायला पाहिजे 24 रन. दोन्ही संघ पैशासाठी नाही खेळत आहेत, इज्जतीसाठी खेळत आहेत. इज्जत खूप महत्वाची आहे.
येस, आणि ते खेळ सांगणार आपला सत्य कोण असत्य कोण, कारण जिंकतो तो माणूसच. नक्कीच माणूसच जिंकणार, इकडे गाढवं खेळत तर नाहीयेत. आणि इकडे कॅच, उत्कृष्ट अशी कॅच. बॉलरचं नाव आहे प्रवीण. स्ट्राईक वर आता येत आहेत. यांचं नाव दादा, तुमचं नाव? समीर हवा का झोका. समीर स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईक वर आकाश. बॉलिंग करतात प्रवीण. आणि हा टोलवायचा बॉल होता पण नाही. 1 रनावर संतुष्ट. आणि स्ट्राईक वर आले आकाश. परत फुल तावात आलेले आकाश. बोरिवलीचा पोलाड म्हणतात यांना. बघूया काय होतंय आता. आणि ही कॅच, आकाशाची कॅच. हे भावा, नको भावा, होतं भावा खेळ. बघा, मला सगळ्यांना सांगायचंय, सगळ्यांनी जरा शांत ठेवा. हा खेळ आहे, खेळावर उतार चढाव, चढाव उतार होतच असतात, म्हणून तुम्ही स्वतःला का वाढून घेताय. आता जे येत आहेत त्यांचं नाव आहे दुर्वेश, नालासोपारा ब्रांचचे ब्रांच मॅनेजर दुर्वेश. स्ट्राईक वर दुर्वेश, नॉन स्ट्राईक वर समीर. आणि स्कोर 21 रन झालेत. 23 रनची आवश्यकता आहे. 19 रन झाले, 23 रनांची गरज आहे. आणि हा विकेट, दुर्वेश आले आणि दुर्वेश गेले. संघासाठी एकही स्कोर न करता परत चाललेले दुर्वेश हताश, निराश. नवीन बॅट्समन सिद्धार्थ, नवीन बॅट्समन सिद्धार्थ. आणि हा परत एकदा आउट. विकेटवर विकेट, प्लेयर्स येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत. त्यांना बॉल काही समजतच नाही अजिबात. हा खेळ एकतर्फी झालेला आहे आता. एक तर्फी. बॅट्समन नाव बॅट्समन अभिजित. अभिजित. हॅट्रिकचा चान्स आहे, बघूया काय होत आहे. थांबाचा इशारा दिलाय कोणी का मागे. वाईटचा इशारा अंपायरचा. पण अजून पण हॅट्रिकचा चान्स. आणि हा टोलवला. धावण्याचा प्रयत्न पण नॉन स्ट्रायकरने थांबवलं. आता 6 बॉलात पाहिजेत 22 रन. हा सामना मला आठवण करून देतोय. हा सामना मला कसोली टायगर्स आणि छोटे छोटे पांडवाचा आठवण करून देतोय. कैसे छोटे छोटे पांडवास ने कसोली टाइगर्स को धूल चका दी. बॉलर नेम राज. नाम तो सुना ही होगा, राज. आणि दमान दमान डॉट बॉल. 5 बॉलात 22 रन. 6 ची आवश्यकता आहे. आणि इकडे बॉल अडकलेला आहे. 1च रन. ठीक आहे, होतं होतं समीर. नाहीये समीर, ठीक आहे, होतं आयुष्यात. उतार चढाव, चढाव उतार येतच असतात. 4 बॉल बाकी, सॉरी 3 बॉल. आणि इकडे तीन बॉलात 21 रनांची आवश्यकता आहे. 20 रनांची आवश्यकता आहे, सॉरी.
आणि हा बॉल व्हेरी गुड बॉल चकवलेला आहे. आणि इकडे शेवटचा बॉल आणि नॉन स्ट्रायकरने कॅच पकडलेली आहे आणि डेड बॉल आहे हा. आणि पुस्का शॉट आणि अशा प्रकारे गोरेगाव बॉईज जिंकलेले आहेत. गोरेगाव बॉईज जिंकून फायनल मध्ये